नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आजच्या अवॉर्डमध्ये विनर आहात आज? हां, फार छान वाटतंय. पहिल्यांदाच असा काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि नेटवर्किंगचा एक चांगला अनुभव आला. राईट. स्वतःला प्रमोट करायला मिळालं. हो, स्वतःला सगळ्यात प्रमोट महत्त्वाचं करायला. म्हणजे. स्वतःबद्दल सांगा. तुम्ही एक इंटिरियर डिझायनर आहात. हो, सो तुमच्याबद्दल आणि तुमच्या कंपनीबद्दल सांगा. राईट. माझं नाव निलिमा जगदाळे आणि माझ्या बिझनेसचं नाव आहे सिम्पल एज इंटिरियर्स. लास्ट 2 इयर्सपासून माझा हा बिझनेस मी रन करते. राईट. सो बॅकग्राऊंड बघायला जाल तर एक टिपिकल महाराष्ट्रीयन मिडल क्लास फॅमिलीपासून बिझनेस बॅकग्राऊंड नाही. सो 12th पर्यंत एज्युकेशन, त्याच्यानंतर 3 इयर्स गव्हर्नमेंट डिप्लोमा केला LS रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर. सो त्यानंतर मी 10 वर्ष लिटरली दुसऱ्यांसाठी काम करत राहिले, जॉब, जे दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि आपण आपल्या लिमिटेड लाईफ जगायचे. बट कुठेतरी एक होतं हिंट की नाही, आपण पण प्रोफेशनल स्टडी केली आहे, तर आपण आपल्यासाठी का नाही काम करू शकत. बरोबर. सो 10 वर्षानंतर रिअलाइज झालं, जेव्हा मॅरेज होतं, एक चाइल्ड होतं, बेबी होतं, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात. सो जे आपल्या बॉसच्या फॅमिलीमध्ये आपण जी त्यांची लाईफस्टाईल बघतो, तर मग आपणही ते करून आपल्या पोरांसाठी पण देऊ शकतो लाईफस्टाईल. सो हे डिसिजन, माझी मुलगी 6 महिन्याची झाल्यानंतर मी हे डिसिजन घेतला. तो असा 2 वर्ष सक्सेसफुली चालला आहे. चांगले अनुभव येत आहेत. स्टार्ट केला बिझनेस असा. ह्या बिझनेसमध्ये येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? मला लहानपणापासून चित्रकलेची फार आवड. 1ली ते 10वी चित्रकलेचे क्लासेस कंटिन्यू, गोल्ड मेडलिस्ट इन पेंटिंग. सो 7वी 8वीला आल्यानंतर आपल्याला काय फील्ड्स असतात यामध्ये ते एक आयडिया आली. तर नक्कीच होतं ते की माझं क्लिअर होतं विजन की 12वी नंतर आपल्याला इंटिरियर्सच करायचं आहे. कस्टमरला जे हवं असतं किंवा त्यांच्या आयडियाज आणि तुमची क्रिएटिव्हिटी ह्याला कसं मॅच करता? कारण तुमची क्रिएटिव्हिटी आणि त्यांना जे हवं असतं ते करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं, मिक्सचर करावं लागतं. कारण कुठलाही नवीन क्लायंट आला त्याचं तर आम्ही पहिल्यांदा त्यांची टेस्ट, लाईफस्टाईल, घरामध्ये किती जण आहेत, कोणत्या एजची आहेत, घरामध्ये प्रत्येक त्याचा चॉईस एक आम्ही जाणून घेतो. म्हणजे एक फिलअप फॉर्मच होतो की प्रत्येकाचा आम्ही डिटेल्स घेतो. त्यानुसार मग आम्ही ते आमची क्रिएटिव्हिटी पुट ऑन करतो, त्याचा मिक्सचर करतो. राईट. सो त्यांना एक प्रेझेंट करतो त्यांच्या पर्सनॅलिटी वाईज. काहींना फार सिम्पल लागतं, काहींना गॉडी जॅझी लागतं, तर त्या हिशोबाने आम्ही डिझाईन करतो. राईट. म्हणजे बेसिकली हीच प्रोसेस आमची सुरू होते, कॉन्सेप्शन पासून, मग 3D डिझाईन्स आणि साईट मेजरमेंट्स वगैरे. मॅम, असा कोणता प्रोजेक्ट आहे की जो मेमोरेबल झाला किंवा तुम्हाला खूप समाधानही देऊन गेला, असा एखादा प्रोजेक्ट? तर आता मी 2 वर्षामध्ये बरेच केले. म्हणजे जवळपास 15 टर्नकी प्रोजेक्ट झाले 2 वर्षामध्ये. तर त्यातला एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट एक बराच टाइम नंतर आला. म्हणजे मी त्या प्रोजेक्टसाठी 1 वर्षभर वाट बघितलं, पण तो फायनली आला माझ्याकडे. बट कंडिशन ही होती की 1 ते दीड महिन्यामध्ये आम्हाला 2 BHK फ्लॅट करून हवा, पूर्ण रॉ पासून. सो ते क्लायंटही डाऊटफुल होते की हे लोक करतील की नाही करतील. पण आमचा टीम मॅनेजमेंट, सगळं लेबर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आम्ही जवळपास त्यांना 1.5 महिन्यात आम्ही तो फ्लॅट कम्प्लीट करून दिला. सो ते एक अचीवमेंट फार, म्हणजे माझ्यासाठीही पहिल्यांदा होतं की 600-700 एरियाचा फ्लॅट आम्ही 1.25 महिन्यामध्ये दिला. आणि तो दिल्यानंतर आम्हाला त्याच सेम कॉम्प्लेक्समध्ये 4 ते 5 कामं कंटिन्यू आली. त्याच टाइमलाईन मध्ये आम्ही कम्प्लीट करत आलो. स्वतःला कसं प्रेरित ठेवता? कायम मोटिवेशन कुठून आणता की सतत काम सुरू राहतं आणि तेही चांगल्या क्वालिटीचं? हा, आता सपोज काही आता आपलं प्रोजेक्ट झाले आहेत आणि अपग्रेडेशन, जसे सोशल मीडियाचे काही ब्लॉगिंगचं आहेत, काही इंटिरियर डिझायनर, नावाजलेले इंटिरियर डिझायनर, त्यांना फॉलो करणं, आणि की चाललेत आपली कामं चाललेत, पण एक आतमध्ये असतं की नाही, थांबलं नाही पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. तर सो इकडे नेटवर्किंग करा, बिझनेससाठी लोकांना भेटा, मीटिंग्स करा, किंवा सोशल मीडियावरती आपलं मार्केटिंग करा, हे सगळं चालूच असतं कंटिन्यू. बरोबर. इतर स्त्रियांना काय सांगाल? त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर कशाचं नॉलेज असायला पाहिजे, किंवा कुठल्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे, किंवा काय सांगाल स्वतःकडून? या फील्डमध्ये येण्यासाठी एक क्रिएटिव्ह विजन लागतं. राईट. भले एज्युकेशन हा नंतर पार्ट येतो, बट क्रिएटिव्ह विजन, इमॅजिनेशन हे तुम्हाला नक्कीच पाहिजे. कलर कॉम्बिनेशनचा सेन्स,
बाकी प्रॅक्टिकली तुम्ही जसं ते काम करत जाता ते नॉलेज वाढत जातं. वाढत जातं. आणि हे स्त्रियांना करण्याजोगा फील्ड आहे, म्हणजे घर आणि घराशीच रिलेटेड, जे आपण जास्त वेळ इनफॅक्ट त्या घरात बेटर त्या करतात. बेटर करतात. लेडीज लोक असं म्हणता इंटिरियर्स येईल. खूप छान करतात छान रादर दॅन बॉईज. येस. तो त्यांना चांगला ऑप्शन आहे इंटिरियर्स. फक्त ड्रॉइंगचे काही एक्झाम्स असतात, एंट्रन्स असतात, त्या द्यावे लागतात या एज्युकेशनसाठी. त्याच्यात मास्टर्स आले आहेत. मी केलं तेव्हा मास्टर्स नव्हते, आता मास्टर्स आले आहेत. त्याच्यामध्ये बरेच स्कोप आहे आता. बरोबर. किती वर्षापासून या फील्डमध्ये आहात? मी जवळपास मला 14 वर्ष झाली. 10 वर्ष तर Great. जॉब करत होते आणि आता हे 2-2.5 वर्ष माझे बिझनेसमध्ये चालले. स्वतःच करताय. हा, पण प्युअरली माझे 14-15 वर्ष इंटिरियर्स मध्येच आहे. इंटिरियर्स हो. मध्ये. मग फ्युचर प्लॅन काही केलेत का? फ्युचर प्लॅन किंवा म्हणजे स्वतःच्या कंपनीला कुठे बघताय? ऑब्व्हियसली कोणी टॉपलाच बघेल. Yes. जी आता माझी 4 जणांची टीम आहे ती नक्कीच 40 वगैरे व्हावीत अशी व्हावी अपेक्षा तर असं आहे. अपेक्षा. बट बरोबर. माझा मेन मोटिव्ह हा असतो की आजकाल आपण नवीन घरं घेतात, तर मिडल क्लास माणूसही नवीन घर घेतोय, तर त्याला घर घेता घेता पैसे संपतात किंवा इंटिरियरसाठी पैसा उरत नाही, लोन करणार वगैरे. तर ते लोक इंटिरियर डिझायनर म्हटलं की त्यांची एक अमुक फी असते की त्या फीजलाच ते घाबरून जातात आणि इंटिरियर्स कडे येत नाहीत, नॉलेज अवॉइड करतात ड्यू टू त्यात 1-1.5 लाखाच्या फरकामुळे. राईट. मग ते कॉन्ट्रॅक्टरकडे टर्न होतात आणि कॉन्ट्रॅक्टरचं नॉलेज आणि इंटिरियरचं नॉलेज याच्यात वास्ट डिफरन्स आहे. राईट. पैसे कमीच असतील त्यांचे, पण इकडे नॉलेज जास्त आहे. बरोबर. माझा एक अनुभव सांगेन की मला डिझायनिंगसाठी एक क्लायंटने अप्रोच केला होता. 3D व्हिज्युअलायझेशन दिलं त्यांना सगळं, पण कॉस्टमुळे त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला तो फॉरवर्ड केला. त्याचं त्यांनी घर मी लास्टला जे पाहिलं, म्हणजे तुम्ही करोडोचे घर घेता आणि जस्ट 1 लाख वाचवण्यासाठी तुम्ही त्या घराचं लुक स्पॉइल करून टाकता, म्हणजे थोडक्यासाठी. तर हे आहे की म्हणजे मिडल क्लास माणसाला, म्हणजे माझा मेन मोटिव्ह आहे की मिडल क्लास माणसाला पण हे परवडेबल झालं पाहिजे. बरोबर. आणि ते करून देते मी. माझं सहज जमलं पाहिजे. म्हणजे मोटिव्ह हा आहे की कुठेतरी फसलं जाण्यापेक्षा तुम्ही प्रोफेशनल कडून घ्या आणि रिझनेबल करा. राईट. राईट. इंटिरियर बद्दल बरीच माहिती मिळाली तुमच्याकडून. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. छान गप्पा झाल्या. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Yeah.